आणखीन एक महत्त्वाची बातमी, नालासोपारा इथून नालासोपाराच्या संतोष भवन परिसरामध्ये पाणी तुंबलेलं आहे। बुलेट ट्रेनच्या कामामुळे पाणी तुंबून राहिलेलं पाहायला मिळतंय आणि लोकांच्या घरात गुडघाभर इतकं पाणी झालेलं आहे। त्यामुळे संतप्त रहिवाशांनी इथे रास्ता रोको केलाय। नालासोपारा संतोष भवन परिसरात बुलेट ट्रेनच्या कामामुळे पाणी तुंबून राहिलं आणि त्यानंतर ते पाणी लोकांच्या घराघरामध्ये शिरलं। त्यामुळे संतप्त झालेले रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्ता रोको केलाय। संतोष भवन, गरेड पाडा, मायकल कंपाऊंड या परिसरातील नागरिक रस्त्यावरती उतरले। त्यामुळे नालासोपारा रस्ता अडवण्यात आला आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। नालासोपारा संतोष भवन मध्ये पाणी तुंबलं, त्यानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अक्षरशः रस्ता ठप्प झालेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय। संतप्त नागरिकांनी रस्ते वाहतूक थांबवली। आधीच रस्ते वाहतुकीचा खोळंबा, जोरदार पाऊस वरनं कोसळतोय, त्यात या इथल्या स्थानिक रहिवाशांनी ही वाहतूक थांबवलेली आहे। रस्ते वाहतूक थांबवल्यामुळे अर्थातच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसलेला आहे। बुलेट ट्रेनच्या कामामुळे हे पाणी तुंबतंय अशा स्वरूपाचा आरोप इथले स्थानिक करतायत आणि लोकांच्या घरात पाणी शिरतंय म्हणून त्यांनी रस्त्यावरनं जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक केली आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र एवढं करूनही अर्थातच या परिसरातलं पाणी तुंबणं हे कसं कमी होणार याची प्रशासनाकडे किती उत्तरं आहेत ते येत्या काळात आपल्याला समजेल। मात्र संतप्त रहिवाशांनी कशा पद्धतीनं रास्ता रोको केलेला होता आणि पूर्णच्या पूर्ण रस्ता थांबवून ठेवलेला होता तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। नालासोपाऱ्यातल्या संतोष भवन परिसरात पाणी जोरदार तुंबलेलं होतं आणि एवढंच नव्हे तर ते घराघरात शिरल्यानं नागरिक संतप्त झाले। संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। पालघरमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याच पालघर जिल्ह्यातल्या या नालासोपारा परिसरामध्ये प्रचंड पाऊस कोसळतोय। गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर हा असाच आहे आणि परिणामी ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडतात। अनेक ठिकाणी विकास कामं सुरू आहेत, रस्त्याची कामं सुरू आहेत, मेट्रोची कामं सुरू आहेत आणि त्यातच सध्या जे काम सुरू आहे ते अर्थातच बुलेट ट्रेनचं नालासोपारा परिसरामध्ये याच कामामुळे पाणी साचलं असा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे आणि हे पाणी घराघरात शिरलंय त्याचा फटका सामान्यांना बसलाच, रहिवाशांना बसलाच, पण त्यांनी रास्ता रोको केलाय आणि लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्यांनी धारेवर धरण्याचं काम केलं। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, सध्याचे काय अपडेट? या स्थानिकांची समजूत काढण्यात आलेली आहे का? रस्ते वाहतूक सुरळीत झाली आहे का? प्रज्ञा, सध्या देखील हीच परिस्थिती आहे। या नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसरात जे 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी असलेल्या जे बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे आणि त्या कामामुळं जो प्रवाह अडून मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे आणि संतप्त नागरिक आहेत हे या पूर्ण रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांनी रास्ता रोको केला आहे। त्यामुळं नालासोपाराकडे जाणारे जी वाहनं आहेत किंवा नालासोपाऱ्याकडून मुंबई अहमदाबादच्या दिशेने जाणारी जी वाहनं आहेत त्यांची मोठी वाहतूक कोंडी झाली। सामान्य प्रवासी असतील, चाकरमानी असतील, ते या आंदोलनामुळे, अकस्मात झालेल्या या आंदोलनामुळे याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे। सध्या प्रशासनाकडून त्या ठिकाणी पोलीस आता पोहोचत आहेत आणि लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र नागरिक आहेत ते मोठ्या आक्रमकपणे विरोध प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रज्ञा, नक्कीच सुरता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज। तर आता सध्या